आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, कमाल खाननं काल या संदर्भातलं ट्विट केलेलं होतं आणि हे आक्षेपार्ह मजकूर खरं तर विकिपीडियावर लिहिला होता आणि हाच खरा इतिहास असल्याचं त्यांना ट्विट केलेलं आहे। अशा प्रकारे कुठलीही माहिती न घेता खोटा इतिहास पसरवणाऱ्यावर अशा खरं तर याला गुन्हेगारच म्हणता येईल। का नेमकं सरकार अजून कारवाई करत नाहीये? काय या संदर्भातल्या नेमक्या प्रतिक्रिया येतात? अगदी बरोबर आहे। कमाल खान आणि वाद हे दोन एकत्रच असतात नेहमीच, आणि कमाल खान सुद्धा त्यासाठीच करत असतो ज्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळेल। विकिपीडियावरचं छत्रपती संभाजी महाराजांविषयीचं असलेलं जे लिखाण होतं ते त्यांनी मुद्दाम स्वतःहून शेअर केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने शिवप्रेमीमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जेव्हा झी24 तासने ही बातमी उचलून धरली त्यावेळेस मात्र प्रचंड प्रमाणात शिवप्रेमीमध्ये राग तर निर्माण झालाच, परंतु राजकीय पदाधिकारी असतील किंवा राजकीय क्षेत्रातले मग सरकारी व्यवस्थेतले सुद्धा एकदम खडबडून जागे झाले आणि त्या अनुषंगाने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबरचे आयजी यशस्वी यादव यांना सुद्धा पाचारण केलं होतं आणि यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता जेव्हा केव्हा ही कारवाई होणार आहे ते बघणं महत्त्वाचं आहे, परंतु ही कारवाई होत असताना कमाल खान असेल किंवा इतर जे असतील ते अशा प्रकारची जर आक्षेपार्ह जी विधान अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि अशी माहिती शेअर करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच खरं तर अपेक्षा आहे। त्यामुळे सरकार आता कधी पावलं उचलतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनोज, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।